नमस्कार मैत्रिणींनो, आज मी लोकरीच्या विणकामाची सुरुवात कशी करायची हे सांगणार आहे. मी याआधीही काही व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत, पण मला आत्ता फेसबुकवर आणि यूट्यूबवर खूप साऱ्या ताईंच्या कमेंट्स येतात. मला पर्सनल मेसेज येतात की ताई तुम्ही क्लास घेता का? तर मी क्लास घेत नाही. मी थोडंफार सांगण्याचा प्रयत्न करेन की आपण विणकामाची सुरुवात कशी करायची, मी वस्तू कशा विणते, मी आणखीन तोरणं कशी करते, फुलांसाठी बेस करून पाकळ्या कशी विणते. मी याआधी याच्या व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत, पण आता मी सुरुवातीपासून एक एक व्हिडिओ पोस्ट करत जाईन, ज्यावरून तुम्हाला प्रॉपर कळेल की विणकाम मी कशी करते ती. तर चला आपण सुरुवात करूया. सुरुवातीला हा बघा, आता मी हा धागा घेतलेला आहे, म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला स्पष्ट दिसेल, या कलरमध्ये तुम्हाला स्पष्ट दिसेल. आणि मी 11 नंबरची सुई वापरते. मी जेवढंही विणकाम करते मी माझी ही सुई त्याच्यासाठी वापरते. चला तर मग आता मी सुरुवात करते. सुरुवातीला आपण स्लिप नॉट घेतो. तर स्लिप नॉट कशी घ्यायची हे मी तुम्हाला सांगते. हे बघा, सगळ्यात पहिले तर आपण हा जो आपला धागा आहे, हा बघा, हा आपला धागा आहे, हा बघा, असा घ्यायचा आणि असा बोटाला गुंडाळून घ्यायचा. हे बघा, म्हणजे हा धागा खालून आपल्या बोटांच्या वरती इथे आला पाहिजे आणि हा वरच्या साईडनी वरती असतो. मी पुन्हा एकदा दाखवते. हे बघा, मी बोटाला असा हा धागा गुंडाळून घेतलेला आहे. आता जी ही आपली सुई आहे, हा बघा, हा जो सुईचा टोक आहे, हा जो सुईचा टोक आहे तो असा आपण धाग्यावर ठेवणार आहोत आणि ही सुई अशी आपण फिरवून घेणार आहोत. हे बघा, असं. मी पुन्हा एकदा दाखवते. मी सुईचं टोक असा वरती घेतलेला आहे आणि ही सुई या धाग्याला अशी गुंडाळून घेतलेली आहे. गुंडाळून घेतल्यानंतर आपल्याला हा धागा इथून असा खेचून घ्यायचा आहे. खेचून घेतल्यानंतर हा असा टाईट करायचा. हे बघा, असं खेचून घ्यायचं. हे झाली आपली स्लिप नॉट. हे बघा, मी पुन्हा एकदा दाखवते. ही जी सुई आपली आहे, ह्याचा टोक असा वरती घ्यायचा, असा वरती घ्यायचा. सुईला धागा असा गोलमध्ये गुंडाळून घ्यायचा. त्यानंतर हा जो आपला इथे टाका आला आहे, याच्यातून हा धागा असा काढून घ्यायचा. काढून घेतल्यानंतर इथून आणि इथून असा हा टाईट करून घ्यायचा. बघा, इथे आपली पहिली साखळी आपल्याला मिळते. हे बघा, ही अशी. त्याच्यातून नंतर आपण साखळी कशी तयार करतो, साखळी कशी तयार करायची, तर हा जो आपला इथे हे जे आपलं इथे आलं आहे, त्याच्यातून आपण हा धागा असं काढत जायचा. हे बघा, अगदी सोप्पा आहे. हे बघा, इथे पुन्हा दुसरं. हे बघा, हा जो आपला इथे टाका आला आहे, याच्यातून अलगद हा धागा असा बाहेर काढायचा. काढताना सुईचा जो टोक आहे, हा बघा, हा सुईचा टोक माझा इथे वरतीच आहे. हा फक्त धागा इथून असा खेचून घ्यायचा. हे बघा, ही बघा, ही अशी आपली साखळी तयार होत जाते. सुई स्ट्रेट आहे. इथून आपण धागा खेचल्यानंतर सुई थोडी वाकडी करून इथून हा धागा खेचून घ्यायचा. बघा, अशी आपली ही साखळी तयार होत जाते. फेसबुकला पण मला काही मैत्रिणींनी कमेंट्स केल्या होत्या की ताई तुम्ही क्लास घेता का? तर मला क्लास घेणं तर शक्य होत नाही, म्हणून मी ह्या छोट्या छोट्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करेन. हे बघा, अशी आपली ही साखळी रेडी होते. फक्त धागा याच्यातून असं आपल्याला काढायचं आहे. बघा,
अशी ही साखळी आपण आज बघणार आहोत. नंतरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेन की आपण स्लिप स्टिच कशी घ्यायची, सिंगल क्रॉशेट कसं घ्यायचं, त्याच्यानंतर हाफ डबल क्रॉशेट, डबल क्रॉशेट आणि ट्रिपल क्रॉशेट हे मी हळूहळू तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेन. आज फक्त ही साखळी कशी करायची एवढंच मी दाखवणार आहे. व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा. धन्यवाद.